पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। छत्रपती संभाजीनगरमध्ये कायद्याचा धाक उरलाय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून अशातच शहरात मित्राकडूनच मित्राची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। धक्कादायक म्हणजे याचा अगोदर स्टेटस ठेवलं, त्यानंतर चाकूने सपासप वार करून हत्या केली। छत्रपती संभाजीनगर शहरातून मैत्रीला काळीमा फसणारी घटना समोर आली। ज्या मित्रासोबत 2 तासांपूर्वी हसत खेळत फोटो काढला आणि नंतर सोशल मीडियावर स्टेटस ठेवले, त्याच मित्रांनी एका तरुणाचा निर्गुणपणे खून केल्याचा प्रकार उघडकीस आला। पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारगिल मैदानावर ही घटना घडली असून रोहित उर्फ करण रवी मस्के असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। मृत रोहित मस्के हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता। त्याचे काही महिन्यापूर्वी त्याच्याच काही मित्रांसोबत खटके उडाले होते। मंगळवार रात्री या मित्रांनी रोहितला सोबत घेतला, गप्पा मारल्या आणि एकत्र फोटोही काढले। रोहितने मोठ्या विश्वासाने आपल्या या मित्रांसोबतचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्टेटस म्हणून ठेवला। मात्र या स्टेटसच्या अवघ्या 2 तासानंतर जुन्या वादाचा वचपा काढत संशयित आरोपींनी रोहितवर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केली। तर पुंडलिकनगर पोलिसांनी या प्रकरणी वेगाने चक्रे फिरवत कृष्णा उदावंत तसेच सागर घुले, बादशाह शेख, प्रफुल्ल पाखरे आणि शोहेब शेख या 5 जणांना अटक केली आहे। तर या प्रकरणातील 6वा आरोपी अक्षय पडूळ हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। ज्या पुंडलिकनगर परिसरात काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती, तिथेच आता ही हत्येची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातोय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।